जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की 29 मार्च 2026 रोजी झालेला मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीचा पेपर या ठिकाणी त्यामधील जी.के. या संदर्भातील महत्त्वाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. तर बघूया 51वा प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाचा. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर या ठिकाणी पर्याय बी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे श्री दिनेश टी वाघमारे, जे की नागपूर या ठिकाणचे आहेत. पूर्वी UPS मदान हे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आपल्याला पाहायला मिळत होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधीची आहे? तर 26 एप्रिल 1994. पुढचा प्रश्न आहे. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी लक्षात असू द्या, प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. तर 5 जून हा मित्रांनो पर्यावरण दिन असतो, जागतिक पर्यावरण दिन. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन असणार आहे. 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन असणार आहे. खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, तर त्या ठिकाणी उत्तर काय आलं असतं आपलं? सी राजगोपालचारी हे उत्तर आलं असतं. पुढचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? स्कर्वी लक्षात घ्या. जीवनसत्व अ मुळे रातांधळेपणा लक्षात घ्या. त्याच्यानंतर जीवनसत्व B12 या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ॲनेमिया लक्षात घ्या. त्याच्यानंतर जीवनसत्व सी या ठिकाणी स्कर्वी लक्षात घ्या. प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? सी. आणि डीच्या बाबतीत तर मुडदूस, ज्याला आपण रिकेट्स म्हणतो. त्याच्यानंतर 55वा प्रश्न आहे. खालीलपैकी जागतिक तापमानवाढीसाठी मुख्यत्वे कोणता वायू जबाबदार आहे? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू म्हणजे CO2 हा वायू या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती एक संगणक प्रोग्रामिंग भाषा आहे? तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय सी फायटोन लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे. 57व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बलाचे म्हणजेच की फोर्स जे काय SI एकक आहे ते कोणतं आहे? तर न्यूटन असणार आहे. मुंबई येथे मुख्यालय असलेले रेल्वे झोन कोणते? ए पश्चिम व मध्य. आपला पुढचा प्रश्न आहे 58व्या क्रमांकाचा. मुंबई येथे मुख्यालय असलेले रेल्वे झोन कोणते? तर पर्याय ए पश्चिम व मध्य रेल्वे. प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. IMP असणार आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर लक्षात घ्या, या ठिकाणी 1867 मध्ये स्थापन झालेला एक हे महत्त्वाचा प्रार्थना समाज लक्षात असू द्या. याचे मुख्य संस्थापक होते श्री आत्माराम पांडुरंग लक्षात घ्या. आता राजाराम मोहन राय यांचा असणारा महत्त्वाचा ब्राह्मण समाज होता. स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना आणि ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज 1873 माहिती आहे सर्वांनाच. तर या ठिकाणी आपल्याला श्री आत्माराम पांडुरंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच की या प्रश्नपत्रिकेतला. तर 60व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. खालीलपैकी सर्वाधिक उपग्रह कोणत्या ग्रहाला आहेत? तर गुरु या बाबतीत लक्षात असू द्या. तर 92 एवढी संख्या या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. गुरु हा एक वादळी ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याचबरोबर आपल्या एकूण ग्रहमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून सुद्धा या गुरुला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे की भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर लक्षात असू द्या, प्रश्न एकदम सोपा असणार आहे. बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. श्रीमती सरोजिनी नायडू भारतातील पहिल्या महिला एक राज्यपाल म्हणून लक्षात घ्यायच्या आहेत. सुचेता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री आहेत भारतातील. आणि प्रतिभाताई पाटील याच्या बाबतीत जर बघितलं तर त्या आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला असतील. लक्षात घ्या, पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून आपण त्यांना लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे की बघा 62वा प्रश्न असणार आहे. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं हे पुस्तक असणार आहे. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे की पुढचे प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न 63व्या क्रमांकाचा आहे या ठिकाणी. मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मीराबाई चानू या वेट लिफ्टिंग म्हणजेच की भारोत्तोलन या खेळाशी संबंधित आहेत. खालीलपैकी मिझोरम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऐजवाल ही एक महत्त्वाची राजधानी असणार आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊन महाराष्ट्र राज्याची सीमा किती राज्यांशी लागून आहे? तर 6 राज्यांना आपल्या महाराष्ट्राची सीमा लागून असलेली दिसून येते. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी अभिनव भारत संस्थेचे संस्थापकापैकी एक कोण होते? तर ए विनायक दामोदर सावरकर. लक्षात असू द्या, प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. अभिनव भारत जे की अगोदर 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना होती आणि नंतर या संघटनेचं नामकरण अभिनव भारत असं झालं. आणि अभिनव भारत संघटनेची निर्मिती ही यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर करण्यात आलेली होती. यंग इटली ही संघटना
जोसेफ मॅजिनी यांची होती आणि इटलीचे देशभक्त जोसेफ मॅजिनी यांचं चरित्रसुद्धा विदा सावरकरांनी लिहिलेलं होतं. IMP क्वेश्चन असणारा मित्रांनो हा सुद्धा. तर बघा माझी जन्मठेप किंवा त्याच्यानंतर 1857चं जे काय स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक आहे त्यांचंच आपल्याला पाहायला मिळतं विदा सावरकर यांचं. त्याच्यानंतर खालीलपैकी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? तर पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगार यांच्यासाठी आपल्याला ही योजना पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे बघूया मित्रांनो. BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025चा जे काय पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? कोणाला प्राप्त झाला? स्मृती मानधना, क्रिकेटपटू स्मृती मानधना. लक्षात घ्या. भारतात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस कोण व्यवस्थापित करते? तर प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI यांच्यामार्फत व्यवस्थापित केलं जातं युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI. पुढचा प्रश्न आहे टिहरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर भागीरथी या नदीवर असणारं हे धरण असणार आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात? तर विक्रम साराभाई. लक्षात घ्या. क्वेश्चन महत्त्वाचा बनतो. त्याच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर सी हे प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे श्री संजय मल्होत्रा. पुढचा प्रश्न असेल आपला या प्रश्नपत्रिकेतला. बघा खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर जसप्रीत बुमराह यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला दिसून येतो. तर या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून सुद्धा हा पुरस्कार आता ओळखला जाऊ लागलेला आहे सध्या. त्याच्यानंतर खालीलपैकी ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर जे बेझॉस हे ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक आपल्याला पाहायला मिळतील. तर इलॉन मस्क त्या ठिकाणी लक्षात घ्या. टेस्ला या कंपनीचे ते महत्त्वाचे असणारे संस्थापक. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की बिल गेट्सच्या बाबतीत लक्षात असू द्या कंपनी कोणती आहे? मायक्रोसॉफ्ट. आणि मार्क झुकेरबर्गच्या बाबतीत मेटा म्हणजेच जे की फेसबुक म्हणतो आपण. लक्षात घ्या. तर हे होते महत्त्वाचे आपल्या मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीमधील काही GK मधील प्रश्न. तर या प्रश्नांना बघा व्यवस्थितपणे लक्षात घ्या. हे प्रश्न पुन्हा अजून रिपीट होतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.